यानंतर मी श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांना विनंती करते की त्यांनी आपल्या उपस्थितांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरती सर्वजण देवसर आहेत, रविकिरणजी पराडकर आहेत, गुर्जरजी आहेत आणि आमचे मित्र विजयजी आंबर्डेकर. गेल्या 5 वर्षामध्ये आमच्यातला स्नेह खूपच वाढला आहे. मी सतत ठाण्याला ते येत असतात किंवा आम्ही गिरगावामध्ये येत असतो आणि भेटल्यावरती एक मनमोकळेपणाने चर्चा आपण जी करतो त्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे वेळ नाही या कारणासाठी किंवा व्यस्त आपण आहोत त्याच्या भेटतच नाही. आपण कुठल्याही कारणासाठी भेटा, व्यवसायासाठी भेटा, साहित्यासाठी भेटा, संस्कृतीसाठी भेटा, कार्यक्रमांसाठी भेटा, पण भेटीगाठी घेत राहायला पाहिजेत. आणि कोणीतरी बिझी आहे त्याला आपण काहीतरी डिस्टर्ब करतो आहे की काय अशी एक मनामध्ये हल्ली एक अशी ती भावना काहीतरी निर्माण झालेली आहे. तर ती एक काढून टाकायची. तुम्ही मनात आणू नका की रवी प्रभुदेसाई फार बिझी आहेत, त्यांना वेळ नसतो. आमचे लोक सांगणार साहेबांना वेळ नाही. तुम्ही काय, आम्ही काय तुमचे साहेब नाही ना, आपण मित्र आहोत. मित्राला कसलं तो हे नाही म्हणून तुम्ही म्हणता. मी त्यांना विचार, मी तुम्हाला म्हटलं आहे का मी बिझी आहे मला भेटू नका? नाही, मग भेटा ना तुम्ही, फोन करा. कार्यक्रम असतात किंवा एखाद्या माणसाला जेव्हा तुम्ही व्यवसाय वाढत जातो तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपण व्यवसायासाठी देण्याचा प्रयत्न करतो. पण सगळे असे कप्पे ठेवलेले असतात ना आपल्या कुटुंबासाठी. प्रत्येक माणसासाठी जसे कप्पे असतात तशा संस्थांसाठी पण कप्पे असतात. आज खूप आनंद होतो आहे की आपल्या सगळ्यांना भेटायचा योग विजयजींमुळे आला. त्या दोघांनी जसं सांगितलं की कराडे ब्राह्मण संघ 100 वर्ष पुरी करतो. 100 वर्ष हे काही छोटी हे नाही आहे, खूप मोठा पल्ला. आणि कुठेही मध्ये काहीतरी एक 5-10 वर्ष कुठेतरी गुल्लत झाली ती संस्था. काहीच नव्हतं, असं काही नव्हता. सातत्याने तुमचं चालू आहे. म्हणजे खूपच जोरदार टाळ्याने आपण कौतुक करायला पाहिजे. असा कुठलाही पॅच नव्हता ना की मध्येच बाबा 2-3 वर्ष कोणीच नाही, अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, भांडले घरी गेले, बोलतच नव्हते. आपल्यात होऊ शकतं असं काही. पण कौतुक आहे खरोखरच. आणि मला वाटतं की संघालासुद्धा, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालासुद्धा 100 वर्ष झालेली आहेत पुरी. आणि बरेच जण आपल्यापैकी संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक, काही पदाधिकारीसुद्धा असू शकतील. आमच्याकडे आम्हाला शाळेत नाही गेलं तरी चालेल, शाखेत नाही गेलं तर जेवायला मिळणार नाही, असं आमची एवढी कडक शिस्त होती. नाही तर काय आम्ही गेलोच नसतो. त्या मारामाऱ्या कोण करणार तिथे, शाखेत मार खाऊन यायचं मोरांकडून. कारण त्यावेळेला बरीच मस्ती करणारी पोरं यायची शाखेमध्ये. आणि ब्राह्मण समाजात असा आपण सगळे असं हे असतो ना, म्हणजे अंगचोरपणे नाही म्हणता येणार, पण आपण साधारण मस्ती मारामारीच्या विरोधात असतो आपण. आमचे एक शरदराव कुलकर्णी म्हणून प्रचारक होते, ते आता नाही आहेत ते. तर ते म्हणाले, ते डॉक्टरेट होते सॉलिड स्टेट फिजिक्समध्ये. आणि तू बौद्धिक किती मला द्यायला सांग, पण त्या तुझ्या मैदानामध्ये काय ती शारीरिक सांगशील तर मी ते आमचं ते एक समताचा कार्यक्रम असायचा, म्हणजे लेफ्ट राईट. ते म्हणजे मी असं करून दाखवेन तुला, डावं उजवं असं, डाव प्रत्यक्ष मला करायला सांगू नकोस. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा कमी पडतो. आणि मुलांना व्यायाम हा करायला सांगितला पाहिजे, पण त्या बाबांनी आमच्या ते कंपल्सरी केल्यामुळे नंतर गोडी निर्माण झाली. मग प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष झालं, तृतीय वर्ष काही संघाचं झालं नाही आणि व्यवसायाकडे वळलो. त्याच्यामुळे मग अर्थात संघाचे सगळे कार्यक्रम, 6 उत्सव, बाकीचे विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, आता नवीन त्यांनी गोरक्षण आणि गो संवर्धन अशी जी एक कोकण प्रांताचं गठन केलेलं आहे, त्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे मला. तर आता काम चालू होईल त्याचं की सगळ्या गोशाळांना संपर्क करायचा. आणि गायीबद्दल आता राज्यमाता पण गायीला म्हटलेलं आहे देवेंद्रजींनी, आणि भारतीय जनता पार्टीने आपल्याला तो एक चांगला हे मिळवून दिलेला आहे. तर मला असं वाटतं की कराडे ब्राह्मण संघ यशस्वी, आपण म्हणतो की तो यशस्वी झाला म्हणजे काय झालं, तर कार्यक्रम आपण झालो आणि आपण एक सातत्य राखलं की एक 5 वर्ष 3 वर्ष सेक्रेटरी, अध्यक्ष, सभासद आणि त्याच्यातून पुढचं नेतृत्व निर्माण होणं. आणि
चांगले कार्यक्रम करणं आणि सगळ्यांची एक मानसिकता चांगली ठेवणं हे आपण केलेलं आहे. त्याच्यात आपण 100पैकी 100 मार्क मिळवलेले आहेत. पण हेच यशस्वीतेचे परिणाम आज फक्त ठेवायचे का आपण, का अजून काही आपण त्याचं काही टार्गेट आपल्याला असे काही घेता येतील की ज्याच्यामुळे इतर समाज किंवा देशाच्या पुढचे जे काही प्रश्न आहेत किंवा देशाच्या बाहेरचं सुद्धा आपल्याला काही गोष्टी काही खुणावत आहेत का, की त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण स्वतः आपण बुद्धिमान आहोतच, आपला अभ्यास पण आहे, वाचन आहे सगळ्यांचं. तर त्याच्यासाठीचं सुद्धा पुढच्या काही काळामध्ये कार्यक्रम जर का केले किंवा विचार प्रवर्तक काही गोष्टी आपण केल्या तर मला असं वाटतं त्या आवश्यक आहेत. सनातन संस्थेशी संबंध आल्यानंतर 2 शब्द माझ्या मनामध्ये खूप म्हणजे किंवा शाखेमध्ये सुद्धा, पण हल्ली शाखेमध्ये तेवढं हे 2 शब्द वापरले जात नाहीत. एक म्हणजे व्यष्टी साधना आणि एक म्हणजे समष्टी साधना. तर हे 2 शब्द पूर्वी खूप वापरले जायचे, पण आता हल्ली समाजामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असे वापरले जात नाहीत. व्यष्टी साधना म्हणजे आपलं स्वतःचं वैयक्तिक आपलं आयुष्य किंवा आपलं व्यक्तिमत्व घडवणं आणि ती स्वतः आपण काही करण्याची साधना, त्याला व्यष्टी साधना असं आपण म्हणू शकतो. आणि समष्टी साधना म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते दुसऱ्यांना देणं किंवा जे असे कोणी लोक आहेत त्यांना बोलवून आपल्या संघामध्ये कार्यक्रम करणं की ज्याच्यामुळे ज्या सगळ्या व्यक्ती आहेत त्यांची उन्नती होईल. म्हणजे आता कराडे ब्राह्मण संघातल्या सगळ्यांची उन्नती व्हायचं असेल तर कार्यक्रमांच्या माध्यमातून, आणि नुसतं एक विचार प्रवर्तक कार्यक्रम असं नाही, तर असं काहीतरी आपण ज्याला म्हणतात की काही कार्यशाळा, योगाची समजा कार्यशाळा. कारण योग काय भाषण देऊन होणार नाही आहे किंवा शारीरिक काही समजा व्यायामाचं असेल किंवा आम्ही म्हणतो की लाठीकाठी शिकवायचे, तर लाठीकाठी शिकवणं हे काही भाषण देऊन होणार नाही आहे. त्याचं काही प्रात्यक्षिकं करून दाखवायला लागतील, त्याच्यामध्ये काही सातत्य आणावं लागेल, त्याचं काही सगळ्यांना वेळ कधी कसा कुठे मिळेल त्यासाठीची योग्य जागेची निवड करावी लागेल. तर अशा गोष्टी कार्यशाळांमधून आपण करू शकतो. तरुणांचा विषय आपला सतत आपल्यासमोर असतो, तर तरुणांसाठी अशा जर का आपल्याला कार्यशाळा आपल्याला घेता आल्या आणि त्यांना जे काही विषय भेडसावत आहेत त्यांना किंवा ज्या विषयांमध्ये त्यांना काहीतरी पुढे जायचं आहे तरुणाईला, तर तसं आपण जर का विचार झाला, आपण काही वर्ष पूर्वी जाऊन आपण विचार केला की आपण तरुण होतो तेव्हा आपण आलो असतो का इकडे, आपण तरुण असताना आपण काय केलं होतं. आपण मन जसं त्यांनी सांगितलं की मन तरुणच आहे, तर आपण फटकन आपल्या मागच्या ह्याच्यात जाऊ शकतो. आणि थोडं जर का आपण विचार केला की आपण कॉलेजमध्ये असताना आपण काय केलं होतं, आपण नोकरी करत होतो तेव्हा आपण काय केलं, नोकरी करत असताना आपण किती नोकऱ्या केल्या, आणि त्यावेळी आपल्याला, तर आपण जरा थोडे आपल्या आत्ताच्या तरुणांच्या जवळ आपण जाऊ शकू. विचार करा. आणि मग तशा संदर्भात आपण त्यांच्या त्या लेवलला जाऊन आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की उत्तरं मिळू शकतील. आता लोकसंख्येच्या मानाने किंवा आपण सगळ्यांना एकच मूल साधारणपणे आहे. मला आठवतं की 3 आणि 2 काही की तर 4 म्हणजे 2 बहिणी 2 भावंड. तर आमच्या ते गोगटे म्हणून फॅमिली होती की आत्या मावशी मामा काका सगळे जर का हवे असतील तर 2 मुलं आणि 2 मुली पाहिजेत. म्हणजे सगळी नाती मग तिथे कुटुंबात होतात. मग ते प्रमाण हळूहळू दोघांवरती आलं. मला 2 बहिणी आणि मी भाऊ एक. पण नंतर आता कोणाला झेपतच नाही, एकच करता करता म्हणे का आमच्या नाकी 9 येत आहेत, तर 2 बिन असे बरेच. आणि का जेव्हा मी एकत्र कुटुंबच नाही ना, शेजारी कोणाकडे जाऊ शकत नाही आपण. म्हणजे शेजार धर्म किंवा शेजाऱ्यांशी आपले काही संबंध नाहीत, त्यांना आपण कधी बोलवत नाही, ते काय करतात माहीत नाही, कोण राहतं हे सुद्धा माहीत नाही. तर आपल्याकडून आपण सुरुवात केली पाहिजे की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना बोलवणं, काही सांगणं, बोलणं. दिसलं तर मला एक चांगलं अमेरिकेत गेलो तर तुझी ओळख असू दे नसू दे, गुड मॉर्निंग, हॅलो, हाय. आपल्याकडे माणसं तेवढी हॅलो हाय करत राहतात तो दमूनच जाईल माणूस. रेल्वे प्लॅटफॉर्मवरती किती हॅलो हाय करायला नाही गेला आपल्याला. गर्दी हा एक प्रॉब्लेम असला तरी सोसायट्यांमध्ये किंवा आपण जेव्हा वैयक्तिक भेटतो तेव्हा मग ती सवय लागते आपल्याला की काय बोलायचंच नाही किंवा हसायचं पण नाही. म्हणजे आपल्याच मला किती प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, मला भयंकर समस्या आहेत. म्हणजे आपल्या समस्यांमध्येच आपण खूप दंग असतो असं वाटतं. आणि व्यष्टी साधना जर का आपण असं बघितलं तर मी विचार केला की व हे जे अक्षर आहे ना, ते व हे अक्षर एकदम खूप छान आहे. म्हणजे ते विजयाचं आहे आणि आपल्याकडे विजयराव आहेतच. त्यांच्याकडे बघितलं की कसा विजय मिळवायचा, विजय कसा
विजयी जे असतात ते कसे हसतात विजयी कसे आनंदी असतात. म्हणजे थोडंसं व ह्या अक्षराबद्दल मी बोलतो आहे. आणि वजाबाकीचा पण व असतो. म्हणजे आपल्याला असं सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला नेहमी जाणवतं की माझ्यात हे नाहीत, माझ्यात ते नाहीत, माझ्यात अमुक नाही, हे मिळत नाही, ते मिळत नाही. व वजाबाकीचा. आणि तेव्हा आपण स्ट्रॉंगली उभे राहतो ना, नाही मी हे करेन, मी ह्याचा प्रयत्न करेन, मी व्यायाम करेन, मी वाचन करेन, मी अभ्यास करेन. तर ते उभं अक्षर तुम्ही वच्या पोटामध्ये घातलं की त्याचं ब होतं आणि त्याचे बेरिजेमध्ये रूपांतर होतं. वजा बाकीचं बेरिजेमध्ये रूपांतर आपल्याला करता आलं पाहिजे. सगळंच निगेटिव्ह आहे. नाही तर काहीही तुम्ही कोणाला सांगितलं, कोणीही तुम्हाला सांगणार नाही चल करूया. तो काहीतरी पहिले लफडी काढेल, त्याच्यात काहीतरी भानगडी काढणार. अरे हे अडचण आहे, ती आहे, वेळ नाही, पैसे नाहीत, अमुक नाही, तमुक नाही. कुठल्याही विषयाला त्या विषयाचे फाटे फोडायचे. म्हणजे त्याला सांगायचं नाही मी उभा राहतो आहे, आपण दोघं मिळून करूया, किंवा मी माझ्यापासून सुरुवात करणार. बघा जे यशस्वी झालेत ना, पिकनिकला पण जाताना ना पहिलं आपल्याला ठरवायला लागतं की मला जायचं आहे, कोण नाही आलं तरी चालेल. मग ते 2 डोकी येतात, 4 डोकी येतात आणि मग हे होतं. बरेचदा कोणीच सुरुवातीला तयार नसतं. मग म्हणतं अरे हा काहीतरी बोलतं आहे, म्हणजे आपण करून बघायला पाहिजे. हे वाचनाचं सुद्धा आता मोबाईलमुळे सुद्धा एवढं हे आलं आहे ना, म्हणजे तो मोबाईल एक डेंजरच आहे. म्हणजे खूपच, म्हणजे आपल्याला सुद्धा त्याचं असं मी म्हणतो आपण मोबाईल ठेवला पाहिजे, पण तुम्ही घेतलात ना की हळू हा जरा पुढचा मेसेज बघूया, कोण आपला मित्र नाराज होईल, अरे त्याचा करता 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 संपतच नाही. ते शेपूट वाढतच जातं का, किती ते अर्धा तास गेला समजतच नाही. ते बायको जोरात हाक मारते अहो तेव्हा आपण जागे होतो. म्हणजे पुरुषांसाठी, बायकांसाठी माहिती नाही मारली जाते. त्यामुळे मोबाईल हा एक भयंकर, म्हणजे त्याचा फायदा पण आहे तसा, पण फायदा आपण करून घेतो की नाही माहिती नाही. मी आता मला सांगायला हरकत, आम्ही जेव्हा बांबू या विषयाचा अभ्यास करत होतो, मग यूट्यूबला जेवढे बांबूच्याबद्दल काय काय हे असतील कोणाकोणाचं काही, तर मग ते सगळं बघायचं. मग ते तुम्हाला ते बरोबर ते बांबू विषयाचं सगळं पाठवतं. हे एक चांगलं आहे, म्हणजे आपल्याला बघायला लागत नाही त्याच्यामध्ये. शेतीविषयक तुम्ही शोधायला लागलात की ते शेतीविषयक पाठवायला लागतं. मग त्याचा उपयोग असा करून घेतला पाहिजे. मग त्याच्यामुळे माणगा बांबू आहे, व अजून कुठल्या बांबूच्या जाती आहेत, मग ते बेडेकर आहेत, मग अजून कोण कोण मंडळी बांबूच्या विषयात काम करत आहेत. पण वाचन आपण करायला पाहिजे. आपल्या विषयातलं आपण जो अभ्यास करतो, म्हणजे पूर्वी असं मला वर्तमानपत्र हा त्या मी विचारलं की तुम्ही किती वर्तमानपत्र वाचता. म्हणजे वर्तमानपत्राची किंमत आहे ना, ही म्हणजे अक्षरशः ती काहीच नाही आहे. म्हणजे 2 रुपये, 5 रुपये, मॅक्झिमम कुठे 7-8 रुपये असतील, तर हे अजिबात परवडणारं नाही आहे. कुठल्याही वर्तमानपत्र चालवायचं असेल तर तुम्ही त्याला जर काय विचारलं तर ते वर्तमानपत्र किमतीवर चालतच नाही ते. पण त्याच्यामध्ये एवढी दुनियाभराची माहिती, आणि ते कशी काय छापतात, तसं काय ते जाहिरातींवरती चालतं. आणि पॉलिटिकल बातम्या ज्या असतात त्याच्यासुद्धा ते लोक पैसे देतात. हे उगाच त्यांचे फोटो दिसत नाहीत, आपल्याला काय समजत नाही त्याच्यातलं. सगळं ते बांधून घेतलेलं असतं गणित. किती फोटो आले की दाखवले की तेवढे पैसे पाठवून द्यायचे. तर कोणतरी सांगत होतं इलेक्शनचं की पैशांवरतीच हे करतात. पण त्यांना आपल्याला वाटतं की पैसे फक्त प्रत्यक्ष वाटणं, अशा कितीतरी ठिकाणी ते वाटले जातात. त्याचं आपल्याला काहीही माहिती नसतं. त्या अर्थी चांगलं पण आहे ना, डोकं गरगरून आपल्याला चक्कर येईल हे सगळं जर काय ऐकलं आणि काय चाललं आहे. पण 2 की आता पण विचारलं आपण की बाबा 4 वर्तमानपत्र किंवा 5 वर्तमानपत्र वाचणारे इथे किती लोक आहेत, हात वर करा. 5 वर्तमानपत्र रोज वाचली पाहिजेत. बघा एकही हात वरती नाही आलेला. म्हणजे असं काहीतरी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे असं नाही आहे ह्याच्यामध्ये. काय 5 वाजता 25 रुपये, 25 गुणिले 30 किती पैसे लागणार आहेत. आम्ही काय, आणि वेळेचं पण आहे ना त्याच्यात. तर तुम्हाला मी हळूहळू वाचायला लागलो पेपर, की आपल्याला बाबा वेगळ्या कारणासाठी वाचायला लागलो. ते विचारलं तुम्ही काय वाचता. मी म्हटलं मी फक्त जाहिराती वाचतो. पेपरातल्या येणाऱ्या सगळ्या जाहिराती वाचायच्या, बाकी काही वाचायचं नाही. 10 वर्तमानपत्र मी रोज वाचतो. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल टाइम्स, तो हिंदी एक त्यांचं NBT, त्याच्यानंतर लोकसत्ता, मटा, पुण्यनगरी. आपला तरुण भारत तर वाचलाच पाहिजे, संघाचाच आहे. सनातन प्रभात, सगळं बरोबर तुमचं 1 तासात वाचून होतात. फास्ट वाचन
ही सुद्धा एक कला आहे. तर ते क्लासेस पण असतात. ते जर का आपण कधी आमच्याकडे ते विवेक मेहत्रे म्हणून आहेत ते घेतात. फास्ट कसं वाचायचं, कारण पुस्तकं एवढीच आणि वाचनच होत नाही. म्हणजे आपल्याला, मला पण असं वाटतं, जर आपल्याला एवढा वेळ का लागतो वाचायला. पण त्यांनी सांगितलं कसं फटाफट वाचायचं. म्हणजे काय वेळा तेच असतं पुस्तकाचं. ते तुम्हाला बरोबर पुढे गेलं पाहिजे. पण आपल्या शाळेत काय सांगितलं, प्रत्येक ओळ नीट वाचली पाहिजे. म्हणजे काही संस्कार असतात ना, ते पुसून टाकून नवीन संस्कार करावे लागतात. ते जर का आपण शाळेतलाच संस्कार आपण अजून करत असू तर तुमचं पुस्तक एक पण वाचून नाही होणार. विवेक मेहत्रेंनी शिकवलं आम्हाला की बराबर कसं वाचलं पाहिजे, इंटरेस्टिंग कुठे आहे त्याच्यातलं गोष्ट, त्या कशा वाचायच्या आपण. त्यामुळे मधला वाचन हा एक खूप महत्त्वाचा विषय. आणि मग त्याची मॅगझिन्स, म्हणजे तुम्हाला 10 वर्तमानपत्र रोज आणि 30 मॅगझिन्स आणि 4 पुस्तकं असं महिन्याभरात वाचून झालं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल काय त्यातलं असेल ते काय त्याच्या नोट्स काढून आपल्या लोकांना देणं, त्याची कात्रणी काढणं. आणि आपल्याला सोपं आहे आता, व्हॉट्सअपच करायचा, फोटो काढायचा आणि पाठवून द्यायचा. म्हणजे पूर्वी कशी कात्रणं करायला लागायची, मध्ये फाईल करायच्या, मध्ये कुठे फाईली ठेवणार, गर्दी रद्दी काही जण म्हणतील त्याला. आणि तर तुम्ही त्या विषयाप्रमाणे त्या माणसांकडे देऊन पुन्हा त्या लोकांच्या त्याबद्दल जेव्हा मिटिंग घ्यायची त्यावेळी त्यांना सांगू शकता. एवढं आता आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे आपण करू शकतो. आणि मग तुम्हाला त्याच्यातलं जे काही कधी हवं असेल ज्ञान तेव्हा तुम्हाला ते उपयोगात आणता येतं. मी काय माझा खूप मोठेपणा सांगायचं असं नाही, पण मला असं लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या करतो त्या आपण सांगायला पाहिजेत. त्याच्यात कुठे खूप काहीतरी मला अक्कल आहे किंवा काहीतरी अभिमान किंवा असं काही नाही. हे आपण जे करतो ते आपण सांगणं. कोणाला अजून त्यातनं काही घेता आलं, एक वर्तमानपत्राचे जे 2 आणि जाहिराती का, कारण FMCGमध्ये आम्ही आहोत. आता जसं त्या ह्याचं लक्ष, चांभाराचं लक्ष चपलेकडे असतं, तसं आमचं लक्ष ना तांब्या पितळेकडे असतं. उदाहरणार्थ आता तुम्ही तो दिव्याचं प्रज्वलन केलं. पूर्वी जर का मला तो दिवा असताना तर मी कार्यक्रमाला आलो नसतो, कारण त्याला पितांबरी लावलेली पाहिजे. अजिबात त्या दिव्याला पितांबरी लावलेली नाही आहे. आणि गणपतीला मात्र छान व्यवस्थित पितांबरीने चमकवलेलं आहे. तो म्हटलं बाबा ठीक आहे, बाप्पांचं तरी काळजी घेतलेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेला ती समयी नसेल पुढी तर मी पाठवून देतो, माणूस पाठवतो, पण ती चमकवलेली पाहिजे. तर आम्ही त्या एका तिथे तुतारीवाले होते, त्या तुतारीला पितांबरी लावली. म्हटले पॉलिश करून घे, पुढच्या वेळेला चालणार नाही, आता वाचते व्यवस्थित ती. साधं आणि ऑब्झर्वेशन आहे ना, म्हणजे तुम्हाला उद्योजक होण्यासाठी, कारण वाचन झालं, व्यायाम झाला, व्यवसाय पाहिजे ना, वच आहे परत व्यवसायाचा आपण पूजा करत होतो आणि तेव्हा असं लक्षात आलं की ते सारखं लक्ष, तुपाची वाती असतात ना, आपण सकाळी आरतीला आपण हे करतो, तर ती वितळली की ते मागे मागे येते वात. त्याला काडी लावायची मागून, मग एक काहीतरी जळलेली काडी ठेवून द्यायची मुद्दामून, लगेच लावलं की ती मागून, मग ती मागे मागे येत नाही. निरांजनामध्ये तर सारखं ते आरती करताना लक्ष त्या वातीकडे. आपण आरतीतनं जे काय बाबा आता गणपतीची आरती आहे, मग गणपतीचं वर्णन आहे, शंकराचं वर्णन आहे, विष्णूचं वर्णन, आरत्यांमध्ये त्या भाव जागृत होण्यासाठीच आहे. आपलं लक्ष त्या वातीकडे आहे की ही मागे आली आणि विजली तर मोठा अपशकुन होईल, आणि आई किंवा मी आता बायको किंवा अहो का तुमचं लक्ष नाही, ते बघा वात विजली तिकडे. म्हटलं न विजणारी वात आपण तयार करायची. एकदम पटकन आयडिया आली मनामध्ये की हे न त्याच्याकडे लक्षच जाता कामा नाही. आणि मग पूर्वी काही लोक वगैरे असं करायचे, आमचे बाबा हे होते ॲटोमोबाईलचं, त्यामुळे ते वॉशर टाकायचे त्या वातीमध्ये आणि मग ती विजायची नाही, कारण मग ती उभी राहायची. कारण विरघळी जरी त्याला खाली फुगा असतो ना आणि वरती ते त्याला देठासारखं असतं. तर आम्ही तशाच पद्धतीने एक त्याला तयार केलं, तूप, साजूक तूप आणि काही नॅचरल बीज वॅक्स वगैरे. आता आमच्या वाती आलेल्या आहेत, घी दिया वात, अजिबात पडत नाही ती. तूप घालत राहिलं तिथे राहणार, पण वातीकडे लक्ष नको, देवाकडे लक्ष दे बाबा. एकदम सक्सेसफुल. आणि सुगंध, त्या वातीचा डबा ना हा एक भयंकर प्रकार. तुम्ही म्हटलं याला एवढं घाणेरडा वास काय येतो याला, दुर्गंधी नुसती. ते पहिल्यांदा ते कापूस घेतात, मी ते बघितलं, ऑब्झर्व केलं, त्याला ते दुधाने ते आधी ओलं, म्हणजे ते वात जरा वरती यायला पाहिजे ना, आणि मग नंतर तूप, त्या एवढं रॅन्सिड झालेलं असतं की त्याला तो अत्यंत सगळ्यात दुर्गंधी जर कशाला येतो तो डबा वातीचा. मी म्हटलं सुगंधी वात पाहिजे आम्हाला. तर आमच्या वाती आहेत त्या सुगंधी, मोगरा पाहिजे मोगरा आहे, केवडा पाहिजे केवडा आहे, चाफा पाहिजे चाफा आहे, गुलाब, सगळ्या वातींना सुगंधित वाती. म्हणजे अजिबात किती दिवस झाले तरी ती वात अजिबात खराब नाही. म्हणजे पूजा करताना आपल्याला प्रसन्न वाटायला पाहिजे ना.
कुठलीही गोष्ट तिकडे अप्रसन्न वाटणारी नाही पाहिजे. भरपूर सेल होतो आहे, कारण सगळ्यांच्या ज्या वाती होत्या त्या पडक्या होत्या, वाशेऱ्या होत्या. आमच्या वाती सुंदर एकदम. आता कॉपी करतील काही जण. पुढे राहिलं पाहिजे आपल्याला. मुद्दाम एक छोटं उदाहरण तुम्हाला दिलं. म्हणजे हे रविकिरण सर आहेत ना, तर त्यांच्याकडनं आपण काय शिकायला पाहिजे की तुम्ही पोलीस दलात असताना तुमची क्रिएटिव्हिटी कशी तुम्ही जिवंत ठेवली, किंवा ती तुमची जिवंत राहण्यासाठी, कारण सारखे फटके मारून सगळ्या यांच्याकडं वधवून घेता घेता परमेश्वराने तुमच्याकडनं कविता आणि विनोद कसे वधवून घेतले, काय फटके मारायला लागले तुमच्या बुद्धीला. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की. आणि माझ्या असं लक्षात आलं, क्रिएटिव्हिटी आहे ना, ही परमेश्वराची देणगी आहे. कुठल्याही लेखकाला सांगितलं गोष्ट लिही, कुठल्याही कवीला सांगितलंस की मला ही कविता पाहिजे, नाही होऊ शकत. तिथे तुमची मनाची एकाग्रता आणि परमेश्वराप्रती निस्सीम भाव असेल आणि त्याची तुम्ही साधना केली तरच तुम्हाला असं काहीतरी सुचू शकतं की जे तुम्ही जे काही व्यवसाय करताय तर त्याच्यामध्ये खरोखर काहीतरी वेगळं पण तुम्हाला देता येईल. आणि ही परमेश्वराचीच ही आहे, म्हणून त्यासाठी साधना पाहिजे, म्हणून त्यासाठी नामस्मरण पाहिजे. असं माझ्या लक्षात आलं की साधनेमुळे आपण जेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरायला लागतो आणि एकाच गोष्टीवरती त्या लेझर बीमसारखं आपलं जेव्हा लक्ष केंद्रित होतं त्यावेळी तुम्हाला गोष्टी सुचायला लागतात. अस्वस्थता येते आणि त्याच्यातून तुमच्या काही गोष्टींचा जन्म होतो. तर तो खूप आवश्यक आहे. आणि व्यवसाय आपण केल्याशिवाय, आता ईस्ट इंडिया कंपनी आली, तिने हे केलं तर नंतर वाचायला आपल्याला सोपं जातं. पण आपले सगळे आजोबा वडील वगैरे होते त्यांना काय कळलंच नाही ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे काय. ते सगळे इंग्रज तिकडे आले, ते सगळे कौतुकच करत होते. अरे सगळे, कारण काय होतं, मराठ्यांच्या सगळ्या राज्यांच्या नंतर काय झालं की सगळे एवढे सरदारांनी त्यांचं सगळी जी काय छोटी छोटी राज्य माजली, तर त्याच्यामध्ये काय कायदा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं होतं की कुठल्याही रयतेवरती अन्याय होता का म्हणे. कसली रयत आणि कसलं काय, जो यायचा तो झोडपून काढायचा आणि पैसे वसूल करून घेऊन जायचा. आणि अत्यंत ऐशारामी सगळं त्यांचं चालू होतं. त्यामुळे ब्रिटिश आल्यानंतर कायद्याचं राज्य आलं. ही भावना लोकांच्याकडे, ह्या लोकांनी सगळी वाट लावून टाकली होती. कायदा कसला आणि काहीच नाही. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी ही आपल्यावरती राज्य करते. इथे कायदा असला तरी आपली सगळी पिळवणूक होते आणि भारताची सगळी वाट लागलेली आहे. पण सांगणार कोणाला आणि करणार काय. आतासुद्धा आपल्याला आपलं लक्ष ठेवायला पाहिजे की आपण स्वदेशीचा आपण वापर करत नाही आहोत. हे मॉल संस्कृती काय येते, हे मॉलमुळे बाबा हे छोटे छोटे दुकानदार मरत आहेत सगळे, आणि ते सगळे डिस्काउंट देऊन आमच्यासारख्या मॅन्युफॅक्चरर्सकडून 40-40, 50-50% प्रॉडक्टवरती डिस्काउंट घ्यायचे, त्याच्यातलंच 20% कन्झ्युमरला द्यायचा आणि दुकानदारांकडचा सगळा बिझनेस खेचून आणून मॉलमध्ये आपल्याकडे वळवायचा. हा यांचा धंदा आहे. हा करायचा कसा करायचा, तर मॅन्युफॅक्चररनेसुद्धा ठरवायला पाहिजे की आपण एवढे डिस्काउंट द्यायचे का. म्हणजे ही वेगळ्याच प्रकारची असलेल्या पैशांमधून कसे आपल्याकडे मॅग्नेट वापरून पैसे आपल्याकडे खेचता येतील, अशा प्रकारची एक मानसिकता आहे. IPO आणला की पैसे मिळत आहेत, हवे तेवढे तुम्ही मॉल घ्या. अर्थात तिथे मॅनेजमेंट आहे, डोकं लावायला लागतं आहे, कारण रिलायन्स आहे, डीमार्ट आहे. डीमार्ट जास्त हुशार आहे रिलायन्सपेक्षा. रिलायन्समध्ये तर आम्ही बघतो तिथं अनागोंदी आहे तिथे त्यांच्याकडे. पण तरीसुद्धा एक हे लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या ज्या काही आर्थिक ह्या गोष्टी होत आहेत तर आपल्याला आपण जागृत आहोत का, त्यासाठीचा काही कार्यक्रम किंवा त्याचं काही आपण आयोजन आपण करू शकलो की कशाप्रकारे व्यवसाय व्हायला पाहिजेत, किंवा त्याचं मूलभूत. म्हणजे माझं असं लक्षात आलं की साधनेमुळे किंवा तुम्ही नामस्मरण करता किंवा नाम सत्संग सत्सेवा त्याग प्रीती, म्हणजे व्यवसायाचा आपण म्हणू व्यासंग आपण म्हणू तो की व्यासंग म्हणजे साधना, पुढचा एक व, आणि त्याच्यानंतर शेवटचा व म्हणजे वारसा. तो आपण म्हणतो की आपल्या मुलांना हे कळलं पाहिजे. 5वा व म्हणजे विजयाचा आहे ना, तर हे 5: वाचन, व्यायाम, व्यवसाय, वारसा. सगळे व अजून तुम्हाला पण आठवतील काय काय, सगळे लिहून काढा आणि त्याच्यावरती थोडंसं काम करा की हे सगळं वचन व जर का आपण हे केला तर आपण विजयी होऊ. आणि मग बेरजेचं राजकारण फक्त काहीच नेत्यांना करता येत असं नाही, आपण सुद्धा बेरजेसाठी काही करू शकतो. आणि ही व्यष्टी साधना ही जर का आपण बरोबर केली तर मग समष्टी साधनेकडे आपण वळू शकतो की सगळ्यांनी मिळून. कारण सगळ्यांनी मिळून जेव्हा आपण करतो तर पटकन होतं, ते सगळ्या गोष्टी फास्ट होतात आणि ती सगळ्यांची मिळून जी काही सृजनशीलता असते, सगळ्यांची एक मानसिकता असते, ते आपोआपच सगळ्यांची एकाग्रता पटकन होते. म्हणून प्रार्थनेला आणि याला सगळ्याला महत्त्व दिलेलं आहे की तिथे स्वर असतात, त्याचे जी काही
आघात होतात तर त्या सगळ्यांच्यावरती खूप जास्त प्रमाणात ते आघात होतात. आणि म्हणून समष्टी साधनेला महत्त्व दिलेलं आहे, प्रार्थनेला महत्त्व दिलेलं आहे. आपण पण संघाची प्रार्थना आम्ही जो नमस्ते सदा वत्सले मातृभूमी सगळा एवढा असं धीरगंभीर आवाजात एकसारखे सगळे, किंवा भीमरूपी आम्ही सगळे लहानपणी म्हणत असतो, किंवा रामरक्षा आम्ही म्हणत असो. किती घरामध्ये आता रामरक्षा भीमरूपी होतं म्हटलं जातं. अरे वा, व्हेरी गुड, छान. आम्ही पण आता काय केलं, म्हणून वारसा आपल्याला तयार करायचा आहे. आम्ही आमच्याकडे अणुस्कुरा घाटापासून ते ओणीपर्यंत हा जो भाग आहे राजापूर तालुक्यातला, तिथे शाळांमध्ये आम्ही भीमरूपी आणि रामरक्षा ह्याच्या स्पर्धा आम्ही आत्ता घेतल्या. ते 20 शाळांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि 120 मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. आणि त्यातल्या 25 मुलांना आम्ही बक्षिसं दिली. आम्ही त्यासाठी बक्षिसं ठेवलेली होती की रामरक्षा आणि भीमरूपी पाठ आणि उच्चार व्यवस्थित झाले पाहिजेत. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, सगळे एवढे सगळे होते, 3 मुसलमान फॅमिलींनीसुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्यांना पण बक्षिसं मिळाली. आता मी जरा संशोधन करतो आहे की हे कसं काय आले, ह्यांना विरोध कसा नाही केला बाकीच्या मुल्ला मौलवींनी, का ते त्यांच्यापासून लांब होते. आणि मग ते त्यांच्या घरात गपचूप काही बाबा पूर्वी बाटलेले वगैरे आहेत का, आणि मग ते आपल्या धर्मामध्ये परत येऊ शकतात का. घर वापसी ज्याला आपण आयाम म्हणतो संघाचा, एक तुम्हाला माहिती नसेल कदाचित, की काही कारणाने हिंदू धर्मापासून लांब गेलेले किंवा त्यावेळी हिंदू धर्मातले गेलेले असताना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना परत हिंदू करून घेतले. पण मधल्या काळामध्ये कोणीही बाहेर गेलेल्या धर्मियांना पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सुद्धा हिंदूंची संख्या कमी झाली. आपली धर्मजागरण आपला एक आयाम आहे संघाचा, तर तो घर वापस या अजून एक आयाम त्याने अजून पॉवरफुल केला आहे. आमचा अजय भाभे म्हणून ठाण्याचा स्वयंसेवक आहे, तो मध्ये मध्ये मला वृत्त देत असतो. म्हटलं किती लोक धर्मात आले ते सांग. तर चांगले 5,000-1,000 10,000 मुसलमान ख्रिश्चन हे परत हिंदू धर्मामध्ये आलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय की तुम्ही आम्हाला तुमच्यासारखंच मानलं पाहिजे. आम्ही जर का हिंदू परत झालो तर तुम्ही रोटी बेटी व्यवहार, नोकऱ्या, हे सगळं तुम्ही समानता तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. तुम्ही जर का ते आमचे बाटके असंच काहीतरी तुम्ही केलं आणि हे आलेले तर मग कोण येणार नाही. आणि अख्खी कम्युनिटी जेव्हा येते ना तेव्हा येते, एकाच 2 जण येत नाहीत, असा अनुभव आहे त्याचा. पूर्णपणे 20-20 जणं, 25-25 जणं, 10 फॅमिलीज असे येतात. पण ती सुरुवात झाली आहे कुठेतरी, कारण आपण हे मांडायला पाहिजे की माझ्या मनामध्ये असं येतं की आता 57 देश मुसलमान, मी आता व्यष्टी झाली समष्टीमधला देव, देश आणि धर्म, एवढं मी 2-3 गोष्टी मांडतो आणि मी थांबतो. तर देवाचं जे काही हे आहे ना की तो मुसलमानांचा एक मुद्दा फक्त सांगतो की 57 राष्ट्र मुस्लिम आहेत. किती इकॉनॉमिकली यशस्वी आहेत, फार थोडी. सौदी अरेबिया किंवा सोडलं, आणि ते पण त्यांच्याकडे तेल आहे म्हणून, बाकी काहीच नाही. तर मुसलमान तो काय जो त्यांचा धर्म आहे त्याच्यात जी काय सगळी वागणूक दिलेली आहे, कुठे संस्कृती, कला, आत्म उद्धारासाठी काहीच नाही, अल्लासाठीच सगळ्या गोष्टी. आपण ह्या प्रामाणिकपणे त्याचा विचार केला पाहिजे. आणि अगदी कोणी मुसलमान धर्मीय असतील तर त्यांनासुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. एवढी तयारी आपल्याकडे आपण करून घेतली पाहिजे. या विषयाचं कोण बोलणारं जर का असेल तर त्याचंसुद्धा आपण काय मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. माझ्या मनामध्ये नेहमी असतं की आपल्यावरती 1000 वर्ष आपण म्हणतो की जसं आत्ता ह्यांनी 1032 साली त्या सोरटी सोमनाथ फोडलं, त्या गजनीच्या मोहम्मदांनी आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी जाऊन तिथे पूजा केली. आपण पण सगळ्या पेपरातून चॅनलमधनं काही जणांनी बघितलं असेल की त्या गोष्टीला 1000 वर्ष झाली आणि पुन्हा 1000 वर्षांनी आपला जो काही संस्कृती आहे त्याच्या रक्षणासाठी पंतप्रधान स्वतः जाऊन तिथे ओम नमः शिवाय किंवा ओम ह्या मंत्राचा त्यांनी जागर केला. एवढे आक्रमण होत असताना आपण टिकून का राहिलो, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आर्थिक म्हणजे पूर्ण कंबरडं मोडलं आहे तुमचं. जसं पुण्याच्या ह्याच्यानं तर पुण्यावरनं कितीतरी वेळा नांगर फिरवला लागेल तरी पुन्हा एवढं कसं काय भरभराटीला आलं. तर नेहमी मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा आपली जी काही सण उत्सव आणि जी काही सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत ना, की गुढीपाडव्यापासून रामनवमी, हनुमान जयंती, त्यानं तुमचा गुरुपौर्णिमा, त्याच्यानंतर ही वारी, त्याच्यानंतर मग सगळे आपल्या देवीचे सगळे सण, गणपतीचा उत्सव, नंतर दिवाळी, परत तुमचे मकर संक्रांत, करत आणि तिकडे बाकीच्या देवळांचे आणि सगळे जे उत्सवाचं जे आहे ना, ह्याच्यामुळे हे इकॉनॉमिक्सवाले जे लोक आहेत ना, हे ह्यांच्याकडे आपल्याकडे अंधश्रद्धा म्हणून सगळे लोकसत्तावाले सगळे बाकीचे आणि अशीच मंडळी जे आहेत ना, ही बोटं मोडत असतात. पण त्याचा कधीही अभ्यासपूर्ण आपल्याकडे आर्थिक ह्याच्यातले जे इकॉनॉमिक्स जे आहेत हिंदुत्ववादी, त्यांनी हे गुरुमूर्तींशिवाय कोणीच मांडलेलं नाही. ते की हीच आर्थिक तुमचं मजबूत होण्याचा जो आपण बिग एम म्हणतो ज्याला,
की तुम्ही खर्च करता, त्या खर्च करण्यातून तुम्ही त्या फुलं आणता, हार आणता, कपडे लत्ते घेता, वेगवेगळ्या प्रकारचे उपासाचे पदार्थ करता, त्याच्याबरोबर कारण तुम्ही वेगळ्या गोष्टी करता, त्याच्यामुळे तुमचा पैसा हा किती वेळा रोटेट होतो, किती वेळा फिरतो, त्याच्यामुळे तुमची इकॉनॉमी फटाफट पुन्हा वरती येतात. तसं त्यांनी सांगितलं की 3,00,000 कोटी रुपयाचं जवळजवळ दिवाळीच्या वेळेला हे झालं, म्हणजे व्यापार झाला. फटाके असतील, कपडे असतील, नवीन नवीन तुम्ही घेता, जुने झाले ते देऊन टाका गरिबांना किंवा आपोआपच ते बाजूला होतात. पण एकच वस्तू तुम्ही घेत राहिला असतात ना, किंवा ही जर का संस्कृती नसती तर भारत हा एवढा परत तो जो काही विजयाचा ते काय पुढचा राजा असेल किंवा त्याची भरभराट झालीच नसती. तर हा एक खूप अभ्यास करण्याचा विषय आहे की आपली संस्कृती दोन्ही बाजूनी उपयुक्त आहे. एक आर्थिक याच्यासाठी सुद्धा आहे, सामाजिक याच्यासाठी सुद्धा आहे, अभिसरणासाठी आणि वैयक्तिक उन्नतीसाठी सुद्धा आहे. तर असा त्याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि देव ही जी संकल्पना आहे ते सनातन संस्थेमध्ये आल्यानंतर थोडं कळलं. कारण संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कर्मयोगाचा आहे. शाखेमध्ये शाखेतून सगळं काय ते होणार, दैनंदिन शाखा, संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम, असं मी सूत्र सांगत होतो. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष प्रचारक सगळे आजसुद्धा येतील ते सांगणार, संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम असतील तर लोक येतील. तसंच आपला संघ म्हणजे कार्यक्रम नाही झाले तुमचे तर कार्यक्रम नाही तर लोक येणार नाहीत. आणि कार्यक्रम होण्यासाठी पैशांची पण आवश्यकता आहे, कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. बरोबर ना विजयजी? दोन्ही असलं की तो भरभराट. मग ते जोरदार टाळ्या वाजवू येतात यांच्यासाठी, मुंबई संघासाठी. काही लोकांना झोप येत असेल तर ती झोप पण जाईल मग त्याच्या टाळ्या ऐकून. तर हे दोन्ही गोष्टी त्या आणि तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आणि एकच अत्यंत देव जो आहे ना, तो आपण देव म्हणजे हे सगळं जगाचा बॉस आहे हे शास्त्रज्ञ विसरून काही सांगून देत. साधं तुम्ही एक विचार करा की कळेल की ही ब्रह्मांड आपण बघतो किंवा आकाशात बघितलं ना आपल्याला की आता आपल्याकडे दुर्बिणी पण आहेत. आम्ही पण आमच्याकडे दापोलीला दुर्बिणीतनं चंद्रबिंद्र, आकाशगंगा वगैरे दाखवतो. कोण गेले असतील तर कदाचित त्याने अनुभव घेतला असेल, नसेल घेतला तर जरूर जा. आमचा धंदा पण होईल आणि तुम्हाला कळेल पण. आपला माणूस जो व्यापार करतो तो सांगायला पाहिजे ना आमची काय प्रॉडक्ट आहेत ती. दापोली एक प्रॉडक्ट आहे, राजापूर एक प्रॉडक्ट आहे आमचं, बाकीचे प्रॉडक्ट तर आहेतच. हा जाऊन आला आहे. करमळकरांना भेटा तुम्हाला घेऊन जातील ते. आणि तर ब्रह्मांडामध्ये आकाशगंगेमधले किती तारा आहेत कोणालाच अजून मोजता आलेले नाही आहेत. आणि ते किती प्रकाश वर्ष दूर असतात. म्हणजे एका ताऱ्यापासून दुसऱ्यावर किती ह्याला जायला एक प्रकाश वर्ष, आणि प्रकाशाचं स्पीड किती आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. म्हणजे कायच्या काय भयंकर आहे ते आकडेवारीचे काहीच हो. आणि आपली पृथ्वी फक्त एक आहे, त्या पृथ्वीवरचे आपण आणि त्याचं आपण एक किती आपण क्षुद्र आहोत. हे कसं चालतं वगैरे काही अजून ते भांडणं माऱ्यामाऱ्या शास्त्रज्ञ करतात. कोणाला काही कळलेलं नाही. विस्फोटातून निर्माण झालं का कशातून निर्माण झालं ब्रह्मांड. आम्ही परमपूज्यांना विचारलं हे ब्रह्मांड निर्माण कसं झालं. आणि एकदम सोपं सांगितलं. ते म्हणाले परमेश्वराच्या इच्छेमधून निर्माण झालं. म्हणजे हे होऊ दे असं म्हटल्यावर ते निर्माण झालं. एवढी त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे ब्रह्मदेवामध्ये. काहीही विस्फोट काही झाले नाहीत. त्याला वाटलं की नाही हे व्हायला पाहिजे. त्याला म्हटलं आपल्यासारखा एक माणूस नावाचा एक प्राणी निर्माण व्हायला पाहिजे. झाला निर्माण. तुम्हाला सांगतो ही संकल्प शक्ती याला म्हणतात. आणि जसं तुम्ही अध्यात्मामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही जाल ना, तेव्हा संत असतात, सद्गुरू असतात, ते संकल्पाने सगळ्या गोष्टी करतात. आणि तुमच्या मनामध्ये जेव्हा संकल्प होतो, तुमची एक लेवल असते. त्यांनी सांगितलं परमपूज्यांनी, माणूस जन्माला होतो तेव्हा त्याची 25% आध्यात्मिक पातळी आहे. म्हणजे संकल्पशक्ती तुमच्याकडे 25%च आहे. तुम्ही काय साधना केलीत, रोज रामरक्षा म्हटलीत, भीमरूपी म्हटलं, 2 तास जप केलं आणि तुम्ही त्या टप्प्यावरती तर तुमची 40% होते, 50%, 60% झाली. 60% झाल्यानंतर तुमच्यामध्ये एक ताकद येते. निदान तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्ही जे निर्णय घेता ते व्हायला लागतात गोष्टी योग्य. 70% झाली तर तुम्ही लोकांच्यामध्ये बदल करू शकता. आणि तुम्ही 80% झाला तर तुम्ही सद्गुरू होता आणि तुम्ही जगाबद्दल पण तुम्ही विचार करू शकता. म्हणजे ही व्यष्टी साधनेचं तुम्हाला करता करता तुमची आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे. आणि असे सनातन प्रभात कोण वाचतात का, सनातन प्रभात वाचणारे, तर तिथे मध्ये मध्ये त्यांचं येतं की आता 132 संत झालेले आहेत निर्माण. सनातन संस्थेच्या साधना करून 132 संत आणि 25 सद्गुरू झालेले आहेत. आणि त्यांच्याकडे बघितलं कीच कळतं नाही हा माणूस वेगळा आहे म्हणून. तर माझं असं लक्षात आलं, तो मी नेहमी गोष्ट सांगतो की
10 कोटी टर्नओव्हर असताना ती गोष्ट तुम्ही आता सगळी पितांबरीची सगळ्यांना माहिती असेल की आपले जे अवजड उद्योग मंत्री होते मनोहर जोशी स्वर्गीय, तर त्यांनी आम्हाला विचारलं प्रश्न, मी तुम्हाला आता विचारलं की 5 वर्तमानपत्र किती जण वाचता. त्यांनी उद्योजकांची संघटना, मराठी व्यापारी मित्रमंडळ 1000 हे बसलेले होते सगळेजण उद्योजक. त्यांनी प्रश्न विचारला 100 कोटी टर्नओव्हर असलेले किती लोक आहेत सभागृहात, हात वर करा. एकही हात वरती नव्हता. आणि मी असा पुढेच बसलो होतो, पुरोहित कसे बसले तसा. आणि माझा टर्नओव्हर 10 कोटीच होता त्यावेळी आमचा पितांबरीचा, कारण आम्ही महाराष्ट्रातच होतो. हे बघा, आपण उद्योग करतो ना, कसा करतो, आपल्या गल्लीमध्येच करायचा. वडापाव म्हणजे वडापावच विकत राहायचं. अजिबात भजी बिजी द्यायची नाहीत. आमच्याकडे फक्त वडापावच मिळतो, आमची कुठेही शाखा नाही. अशा प्रकारे आम्ही धंदा करणार. ते वाढवायचं बिडवायचं काही नाही. सकाळी 9 ते संध्याकाळी 6, मग खिडकी बंद. खिडकी बंद झाली, आता खिडकी वडा मिळणार नाही. खिडकी उघडेल तेव्हा मिळणार. आता बरेच खिडक्या काढल्या आहेत त्यांनी आणि भरपूर सगळीकडे खिडकी वडा गेलेला आहे. का वाढवायचा नाही व्यवसाय? नोकऱ्या तुम्हाला काय, आणि ह्याच्यात काय आहे, व्यवसायाची एक बुद्धी आपल्याला किंवा त्याचा एक प्रकारचा मनाचीही लागते. मलासुद्धा हा खूप होता, प्रॉफिट घ्यायचा म्हणजे प्रॉब्लेम होता हो मलासुद्धा, की आपल्याला 2 रुपये प्रॉफिट मिळवायचा प्रत्येक पुडीमध्ये, म्हणजे असं काहीतरी आपण चूक करतो आहे. कारण कधी कधी त्या संस्कार संतांचे आणि त्याचा आपण वेगळ्या प्रकारे त्याचा वापर करतो. म्हणजे प्रॉफिट मिळताच कामा नाही. काही लोकांचं नाही, प्रॉफिट घेणं म्हणजे काहीतरी त्यांना भयंकर असं हे वाटतं अजूनसुद्धा. म्हणजे आपल्या NGOमध्ये सुद्धा जर का प्रॉफिट मिळवायचं झालं तर असे काहीतरी बघायला लागतात त्या जनरल बॉडीच्या सभेमध्ये वगैरे. फायदा म्हणजे म्हणतोस की अरे तू फायदा म्हणून तुम्ही जिवंत आहात, कुठल्या तरी कंपनीत नोकरी करताय किंवा फायद्यात नसेल तर वाटत लागेल तुमची. म्हणजे हे पण कळत नाही आपल्या लोकांना. काहीतरी असे ना, कुठल्या जगात वावरत असतात माहीत नाही. तर हे फायदा, प्रॉफिट, बिझनेस इज प्रॉफिट आम्हाला क्लिअर कट शिकवलं होतं. आणि हे 10 कोटी जेव्हा टर्नओव्हर होतं आणि त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे पण 10 राज्यांमध्ये गेलो तर गुणाकार केला. कारण दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा, काय असतं, तो जसं ते एक निगेटिव्ह आहे ना चिन्ह, तसं ते वचं सांगितलं ना, एक सोपं आहे. सगळ्या गोष्टीला आहे ना आपल्याला आपण निगेटिव्ह बोलतो. कोणाला तुम्ही अहो पुरोहित आपण काय धंदा करायचा का, नाही रे काय ते मी मागे केला होता तो बुडाला. म्हणजे पुरोहित नाही, पुरोहित सपोर्ट करतात, त्याच्यानंतर पैसे हवेत का. पुरोहितांकडे गेलात की ते पैसे वाढवून देतात. हा, एक ते कुबेर बसलेला, जोरदार टाळ्या वाजव पुरोहितांसाठी. आणि निगेटिव्ह विचाराच्या समोर असं आपण म्हटलं नाही मी हे करून दाखवणार, म्हणजे तुमचं प्लस झालं. पण आपण इथेच थांबतो. हे जरा फिरवलं ना की ह्याचं मल्टिप्लिकेशन होतं. तुमच्या धंद्यामध्ये मल्टिप्लिकेशन करा. या पहिल्यांदा निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, नाही, आपण अभ्यास करायचे निगेटिव्ह कसं पॉझिटिव्ह होईल. मी हे करून दाखवेन, मला काय करायला लागेल, तुझं निगेटिव्ह झालं ठीक आहे, माझं नाही होणार, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. आणि जर वळवलं ते, म्हणजे आपण अनेक गावांमध्ये गेलो, आता फ्रँचायझीमध्ये तेच करतायत ना, सगळ्यांच्या ब्रँचेस आहेत. भारत एवढा 140 कोटी, मोदीजीसारखं म्हणतात 140 कोटी लोक आहेत, तर हे कन्झ्युमर आहेत हे सगळे. मुंबईमध्ये किती लोक आहेत, ठाण्यात किती लोक आहेत, आमाप आहेत. विका ना तुमची संकल्पना. आमचे लोणीवाले बसलेले आहेत तिकडे, लोणी तूप बीप किती पाहिजे ते बोला, सगळं तयार आहे त्यांच्याकडे, आम्ही घेत असतो मध्ये मध्ये. तरी व्यवसाय आपले मोठे व्हायला पाहिजेत आणि हे मल्टिप्लाय व्हायला पाहिजेत आपले. आणि मग तिथे असं लक्षात आलं, पण एक लक्षात घ्या, एक दुसरं पण शास्त्र आहे, ते म्हणजे प्रारब्ध. आपण ज्या पत्रिका करतो किंवा आपल्या हातावरच्या ज्या काही खुणा आहेत ना, ज्या काही चिन्ह आहेत ना, हे तुम्ही जन्माला आलात, हे कर्मयोगाचा सिद्धांत तो खरा आहे, म्हणजे तो काय आपण मोडू शकत नाही. तर 10 कोटी माझ्या लक्षात आलं की मी जन्माला तर त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की तुझा धंदा 10 कोटी होणार. पण अशा भाषणात कार्यक्रमात का जायचं, कारण आपल्याला स्वप्न पडतात की आपण चॅलेंज करतो, कोणातरी आपण बघतो, अरे तुझा 100 कोटी आहे ना, मी 200 कोटी करून दाखवेन, तुझा 10 कोटी आहे ना ते करेन. काय ते स्पर्धात्मक, तुम्ही खेळल्याशिवाय, तुम्ही बॅडमिंटन तर आईबाबांबरोबर खेळत बसलं तर तुम्ही काय आंतरराष्ट्रीय होणार कसे. त्या चांगल्या स्पर्धकावर जाऊन त्या स्टेडियममध्ये खेळायला पाहिजे ना तुम्हाला. खेळायला चांगला खेळाडू असेल तर तुमची उन्नती होणार आहे, घरात बसून थोडं होणार आहे. म्हणून व्यष्टी नाही, समष्टीमध्ये गेलं पाहिजे आणि तिथे मारामाऱ्या केल्या पाहिजेत. मारामाऱ्या म्हणजे स्पर्धा केली पाहिजे आपण, की आपण यांच्यापेक्षा जगातले कसे उत्कृष्ट होऊ. आणि मग तो जेव्हा मी 100 कोटी करायचा प्रयत्न केला तेव्हा खूप प्रॉब्लेम आले, भयानक प्रॉब्लेम आले. आणि हे होऊ शकणार नाही आणि असं वाटलं, पण हे उगाचच एक स्वप्न आपण बघितलं आणि 100 कोटी काय होणार नाही. आणि त्याचवेळी सनातन संस्था ठाण्यामध्ये आली आणि त्यांनी तुमचा ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती ही तुमची साधनेमुळे होते. आपल्याला काय शिकवलेलं असतं, साधना म्हणजे संत वाङ्मय एकदा तुम्ही घेऊन बसलात,
ज्ञानेश्वर माऊली असतील की काय, आता हे सगळं सोडायचं आहे आणि आता मला परमेश्वराकडे वाटचाल करायची. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. सोडायचं कशाला? ते सांगतात एकीकडे संसारात राहूनच साधना करा वगैरे वगैरे, पण आपण सगळं सोडायला लागतो पहिल्यांदा, की सगळं आता काही नाही, नाती नाहीत, काय नाही, आता आपल्याला ना परमेश्वर प्राप्ती करायची आहे. आणि मग व्यवसाय सगळं गुंडाळून त्याला मुलांच्या ताब्यात आधीच देऊन टाका. मुलांना पण धड ते घेत नसतं, ते पण मुलं पण सगळं धंद्याची वाट लागते. आणि मग मी आणि पुरोहित साहेब आता तेच बोलत होतो. काही जण असे 60 वर्ष झालं नोकरीमध्ये, ठीक आहे तुम्हाला ठेवतच नाहीत आणि नोकरीत काय तुम्ही टोपल्याच टाकत असता, म्हणजे सगळ्यांना बाबा म्हणायचे. व्यवसायात तसं नसतं ना हो, आजन्म आम्ही व्यवसायी आहोत. काय हो पुरोहित, आम्ही मरेपर्यंत आम्ही व्यवसाय, अजिबात रिटायरमेंट वगैरे काही नाही, भानगड नाही आमच्याकडे, नो रिटायरमेंट. केवढे तरी फायदे आहेत ना व्यवसायाचे. त्यामुळे व्यवसाय हा रिटायरमेंट होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. पण प्रारब्ध, आणि माझ्या लक्षात आलं की प्रारब्धावरती जर का तुम्हाला विजय मिळवायचा असेल ना, तर तुम्हाला साधना केली पाहिजे. प्रारब्धावरती तुम्ही विजय मिळव. तुमचं प्रारब्ध, तुझं काय 1 लाखाचं पॅकेज असेल, तुझं 5 लाखाचं असेल, 10 लाखाचं असेल, त्याचं तुम्ही एकदा तोडायला बघाल ना, कारण तुम्हाला क्वांटम जंप घ्यायला लागते त्यावेळी. आणि ते जे कर्तृत्व आहे, ते जे ज्ञान आहे, ती जी काय दृष्टी आहे, ती तुम्हाला तुमचा जो लेझरचा बीम आहे ना, तो अजून तुम्हाला शार्प करायला लागतो. हे असंच 100 कोटी होत नाहीत. आलं काय ते झालं, लॉटरी लागली, लॉटरी एकला लागते. रोज लॉटरी लागायला पाहिजे ना. काय विजयजी, ते आज लॉटरी देणार आहे 4 वाजता, कोण वेळेवर येतील त्यांना. रोज कसं काय देणार लॉटरी? ती व्यवसायामध्ये आहे, रोज लॉटरी. 25,000 जेव्हा सेल होत असे आमचा महिन्याला, तेव्हा मी एकदा कुल्फी खायचो. मग आठवड्याला कुल्फी खायला लागलो. मग रोज कुल्फी खायची वेळ आली, म्हटलं कुल्फी थांबवा आता. म्हणजे सेल एवढा वाढायला लागला. आणि ते प्रारब्ध कशाने होतं, तर तुम्ही जे देता जेव्हा, कारण तिथे न्यूटनचाच नियम आहे ना, हे ॲक्शन आणि रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट टू द डायरेक्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा देता तेव्हा देव तुम्हाला देतो. आजच स्वामी विवेकानंदांचं एक वचन दिलं की तुम्ही देणाऱ्या संस्थेबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा की ते तुमच्याकडनं घेत आहेत. आणि आपण काय करतो, आपण अरे मी काय किती लोकांना दिले, म्हणजे काय माझं म्हणजे अगदी भयंकर काहीतरी मी मोठा आहे. अत्यंत चूक आहे. चांगल्या सत्पात्री दान घेणाऱ्या संस्था नसतील तर तुम्ही द्याल कसं? आणि तुम्ही नाही दिलं तर तुम्ही मोठे कसे होणार? तुम्ही देवाणघेवाण हिशोब फेडण्यासाठी तुमचा जन्म आहे आणि आध्यात्मिक उन्नती करायची, हे आम्हाला सनातन संस्थेने शिकवलं. देवाणघेवाण हिशोब नवरा बायकोमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त असतात, म्हणून भांडतात ते. पण नामस्मरण करा, भांडू नका. देवाणघेवाण हिशोब होत जमतील. भावंडांमध्ये असतात, सोसायटीमध्ये, ज्याच्या शेजारी तुम्ही जवळ आलेले आहात ना, तेवढे देवाणघेवाण हिशोब ते फेडायचे आहेत. धरून ठेवू नका, सोडून द्या. आणि आध्यात्मिक उन्नती करायची आहे आपल्याला, ह्याच्यासाठी जन्म आहे. आणि आता मे महिन्यामध्ये शंखनाद महोत्सव आपल्या भाग्याने मुंबईमध्ये घेणार आहेत सनातन संस्था. तर मी परत एकदा कधीतरी अपील करण्यासाठी येईन. 22 आणि 23 मेला आपल्याकडे वरळीला तो होणार आहे. आणि भरपूर चांगले सगळे संत महात्मे सगळे मुंबईमध्ये येतील. आणि हिंदू राज्याचा तो हा असणार आहे, हिंदू राष्ट्राचा शंखनाद आहे. म्हणजे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय काही होणार नाही आहे. हिंदू राष्ट्र झालं तरच हे सगळे प्रश्न आहेत ना आपोआप. तसं त्यांनी सांगितलं की मुळावरती घाव घाला. तर ते औरंगजेब आणि जसं संभाजी महाराजांनी सांगितलं किंवा बाजीरावांनी सांगितलं की त्या मुसलमानांच्या काय तर राज्यकर्त्यांच्या मुळावरती घाव घाला तर ते वृक्ष जाईल. ना तर काय तुम्ही फांद्या छाटत राहिलात तर ते परत वाढत राहणार ते. आणि हे 1000 वर्षात कोणी केलं नाही. आणि ते आता आपलं जे रामाचं जे हे झालेलं आहे देऊळ, हे रामराज्य येण्यासाठीच झालेलं आहे ना. तर इतिहासात 500 वर्ष लढा दिला आपण की काय राम मंदिर काय होऊ शकत नव्हतं. आता ते झालेलं आहे. त्यामुळे हा काळ अनुकूल आहे, व्यवसायासाठी सुद्धा अनुकूल आहे, धर्मस्थापनेसाठी सुद्धा अनुकूल आहे. पण आपल्या संघामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे कार्यक्रम, देव, देश आणि धर्म, हा जो मी म्हटलं की देवासाठी आपण स्वतः व्यक्तिगत साधना, समष्टी साधना मुलांकडनं करून घेणं. मुलांचं कल्याण जर का तुम्हाला करायचं असेल ना, त्यांच्याकडनं नामस्मरण करून घ्या. कुलदेवताचं कसं करायचं तुमच्यावरती आहे, काय त्याला गोडवा दाखवायचा. श्री गुरुदेव दत्त, तुमच्या पूर्वजांकडनं आपण सगळं घेतलेलं असतं, आडनावं घेतो, त्यांच्या जागा घेतो, सगळं काय काय मिळालेलं असतं. पण ते बिचारे अडकलेले असतात. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा.
आम्ही नामस्मरण सुरू केलं. तुम्हाला सांगतो, कुलकर्णी, जोशी अशा आमच्या तळवडे, दाप ह्याच्या त्या जागा होत्या, त्या आम्ही विकत घेतल्या. त्याने सांगितलं प्रभुदेसाई आम्हाला तुम्हालाच द्यायचे आहेत. म्हटलं हे काय बाबा, आपल्यालाच काय द्यायच्यात, जागा मिळत नाहीत पटापट. ते सातबारे तर 25-25 लोक असतात एकेका सातबाऱ्यावरती. आंबर्डेकरांनी आलेले आहेत रत्नागिरीहून, त्यांना माहिती आहे. तर असं लक्षात आलं, कुलकर्णी आणि जोशी जे देत होते ना, त्याच्या आधी ती जागा प्रभुदेसाईंच्या होत्या. म्हणजे ते त्यांच्या स्वप्नात गेले आमचे पूर्वज, हा जप करतोय, ह्याला दे जागा. कळलं, एवढी पॉवर आहे त्या नामस्मरणामध्ये. म्हणजे हे थोडं मी एक्झॅगरेट करून सांगतोय, पण हे झालेले आहेत या गोष्टी. म्हणजे तुम्हाला सगळं अनुकूल होत जातं. दैव म्हणजे देवाला काळजी असते की ह्याचा धंदा नीट चालला पाहिजे तुमचा. तुम्ही नीट असल्या, बघा ना, बाहेर पडल्यानंतर आपण कुठे कुठे फिरतो आहे, विमानाने जातो आहे, गाड्यांमधून जातो आहे, आपल्याला ॲक्सिडेंट नाही, आपल्याला त्रास नाही, आपल्याला कमीत कमी त्रास आहेत, आपल्याला काहीतरी ते फूड पॉयझनिंग होत नाही, आपण चांगले ठणठणीत आहोत. का आहोत आपण? कारण तुम्ही काहीतरी देवाचं करताय. लक्षात घ्या, ती काळजी आहे. जसं आईवडिलांना काळजी असते ना, तशी देवाला काळजी आहे, संतांना काळजी आहे, सद्गुरूंना काळजी आहे आपली. आणि तेव्हा जे म्हणाले, अरे आमचे ते परमपूज्य पांडे महाराज होते, त्यांना मी म्हणतो की ते तिकडे बातमी कुठे आली की ते, अरे तुझी बातमी आली पेपरामध्ये, सांगितलं नाहीस मला. अहो म्हटलं काय सांगायचं असं वाटायचं. अरे असं काय म्हणतोस, पितांबरी आमची आहे. अरे म्हटलं काय बात आहे, पितांबरी आहे, तू संतांनी म्हटल्यानंतर आपलं सगळं काळजीच मिटली. मी काम करायचं असं नाही, रिटायरमेंट नाही घ्यायचे. मी सांगितलं आता मी रिटायर, संत भक्ती. तर खूप छान हे आहे. पण ही जी दृष्टी आहे ना, आपल्या मुलांना ते प्रारब्ध आहे बाबा, हे तुला जर का मोठं काय, आणि हा नियम आहे. कर्माचा सिद्धांत पुस्तक आणून द्या त्यांना, वाचू देत त्यांना एकदा कळलं तुला मोठं व्हायचं आहे ना, तर ते त्याच्यात ह्याच्यात नाही आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि करून बघा. त्याने सांगितलं की जर का नाही झालं ना, तर नका करू तुम्ही. त्याने वेदांमधले आपलं जे सकृत देवधर म्हणून होते, त्याने वेदांमध्ये काय ज्याला सांगितलेलं कुठलंही वाक्य आहे किंवा कुठला नियम आहे, हा तुम्ही खोटा पाडूनच दाखवा. तेव्हा तुम्ही खोटा पाडाल तर ना, तुम्हाला कळेल नाही हे सगळं सांगितल्याप्रमाणे जर का केलं तर तसं आहे, तसं होतं. पण आपल्याला ते करायचंच नाही आहे, शॉर्टकट. आणि जे सगळ्यात त्यांनी दुसरं 2 गोष्टी ज्या संतांनी कुठल्या जास्त सांगितल्या, मी फक्त रामदास स्वामींनी जास्त सांगितलं, ते म्हणजे षड्रिपू जे आहेत. म्हणून सनातनमध्ये स्वभावदोष निर्मूलन आणि अहम निर्मूलन ह्याच्यासाठी जी एक प्रक्रिया शिकवली जाते, घेतली जाते, की आपल्या स्वभावाला औषध नाही असं म्हणतात, नाही, स्वभावाला औषध आहे. आणि ते आपण जे काही एखादा आपल्या अतिशय कुठला राग येण्यासारखा असेल किंवा लोभ असेल, मोह असेल, तर ते कसे दूर करायचे ह्याचं पण ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा हा मॉडर्न शब्द आहे, तो अभ्यास करून घेतात. तर हे जेव्हा षड्रिपूंवरती आपण विजय मिळवायला सुरुवात करतो, आणि कृतज्ञता आणि प्रार्थना ही खूप पॉवरफुल टूल आहेत. रोज आपण जेवढ्या गोष्टी, आता आपण येतो तेव्हा 100 गोष्टी वापरल्या जातात, त्याची आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. आणि परमेश्वरासाठी आपल्याला चांगलं ठेवल्याबद्दल प्रार्थना करत नाही, थँक्यू म्हणत नाही आपण. आपल्या लोकांनाच म्हणत नाही तर देवाला काय म्हणणार आपण. तर हे जेव्हा आपण सुरू करू ना, तेव्हा खूप चांगल्या प्रकारे आपलं व्यक्तिगत आपली उन्नती पण होईल, आपली समष्टी पण चांगली होईल. आणि ती समष्टी तुम्ही कराडे ब्राह्मण संघात येऊन सांगितलीत आणि कार्यक्रम केलेत की कराडे ब्राह्मण संघ विल बी नंबर 1 संस्था इन इंडिया अँड जगामध्ये. असं तुमचं सगळ्यांचं व्यक्तिगत आयुष्य, समष्टीचं आयुष्य, तुमचं कुटुंबाचं आणि कराडे ब्राह्मण संघ खूप मोठा होऊ दे, भरभराट होऊ दे, अशा मी शुभेच्छा देतो. परमेश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.